Dear student, today we will see corollaries of inscribed angle theorem. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी अंतर्लिखित कोनाची असणारे जे काही प्रमेय जे आहेत तर त्या अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचा असणारे जे काही उपप्रमेय जे आहेत तर ते उपप्रमेय त्या ठिकाणी पाहणार आहे. काय दिलेलं आहे? अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रन्स. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की अँगल इन्स्क्राइब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट. एकाच कंसात आंतरलिखित झालेले सर्व कोन त्या ठिकाणी एकरूप असतात. त्याचा आपल्याला त्या ठिकाणी प्रूफ जो आहे तर तो प्रूफ त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्याच्यासाठी गिव्हन आता गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आपल्याला? ए सर्कल विथ सेंटर ओ. आकृतीमध्ये असणारे काही वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाचं केंद्र कोणतं आहे? ओ त्या ठिकाणी आहे. अजून काय काय दिलेलं आहे पहा की अँगल ए बी डी अँड अँगल ए सी डी आर इन्स्क्राइब्ड इन आर्क. कोणती आर्क आहे? ए बी डी, बरोबर. अँड इंटरसेप्टेड आर ए पी डी. पुन्हा एकदा पहा की अँगल ए बी डी अँड अँगल ए सी डी आर इन्स्क्राइब्ड इन आर्क. कोणती? तर ए बी डी अँड इंटरसेप्ट्स आर ए पी डी. तर प्रूव्ह काय करायचं पहा. प्रूव्ह करायला काय सांगितलंय? अँगल इन्स्क्राइब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट. म्हणजे त्या ठिकाणी अँगल ए बी डी कॉन्ग्रंट अँगल ए सी डी. गिव्हन काय काय दिलेले त्याचा आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तो विचार त्या ठिकाणी करू. आता गिव्हन मध्ये पहिला आकडा आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. ए सर्कल विथ सेंटर ओ. ए सर्कल विथ सेंटर ओ, बरोबर. सेकंड काय दिलेलं आपल्याला की अँगल ए बी डी अँड अँगल ए सी डी आर इन्स्क्राइब्ड इन आर्क. कोणती आर्क आहे? तर त्या ठिकाणी असताना ते आर्क जे आहे तर ते आर्क आहे ए बी डी अँड इंटरसेप्ट्स. काय म्हटलेलं आहे? इंटरसेप्ट्स आर ए पी डी. एवढं आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन जे आहे तर त्या गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिले. त्याच्यानंतर याच्यामध्ये टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं का? जे साध्य. तर साध्य काय दिलेलं आपल्याला की अँगल ए बी डी कॉन्ग्रंट अँगल ए सी डी. जिथे असणारे जे काही कोण जे आहेत तर ते कोण काय करायचे आपल्याला त्या ठिकाणी एकरूप दाखवायचे. काय याचा असणारा काही प्रूफ आपल्याला लिहायचा आहे. प्रूफ सिद्धता की आपल्याला इन्स्क्राइब अँगल थेरम त्या ठिकाणी माहिती की आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे त्या ठिकाणी असते, बरोबर. मग आता याच्यावरून अँगल ए बी डी याने आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे? तर पहा, तर मेजर ऑफ आर्क कोणता आहे? ए पी डी. आणि या आंतरखंडित कंसाच्या मापाच्या कसं दाखवायचं आपल्याला? निम्म त्या ठिकाणी, बरोबर. याला समीकरण नंबर 1 मी त्या ठिकाणी म्हणतो. याला कारण आपण नंतर पुढे
अशाच पद्धतीचा अँगल ACD याने सुद्धा आंतरखंडित केलेला जो काही कंस जो आहे तर तो कंस कोणता आहे APD आणि आंतरलिखित कोन आहे. आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या कसं असतं निम्म असतं. याला समीकरण नंबर 2 त्या ठिकाणी म्हणतात. आता याचे कारण आपल्याला कशावरून लिहिला कोणी इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय लिहितं मी इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार की आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या कसं असतं निम्म त्या ठिकाणी असतं बरोबर. आणि म्हणून पुढे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 पहा की इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय लक्षात येते पहा. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये राईट साइड जे आहे तर त्या राईट साइड कशा आहेत इक्वल त्या ठिकाणी आहेत. राईट साइड जर त्या ठिकाणी इक्वल असतील तर लेफ्ट साइड त्या ठिकाणी इक्वल असतील आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल देअरफॉर अँगल ABD इज इक्वल टू अँगल ACD. यांची माप समान आहेत. माप समान आहेत याचाच अर्थ ते असणारे काही कोण जे आहेत तर ते कोण कसे असले पाहिजे एकरूप त्या ठिकाणी असले पाहिजे आणि म्हणून अँगल ABD कॉन्ग्रंट अँगल ACD हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करता येते. पाहिजे नंतरचं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी थेरम पाहायचा आहे. तो आता पुढे आपल्याला त्या ठिकाणी सेकंड थेरम त्या ठिकाणी पाहायचा आहे की अँगल इन्स्क्राइब इन ए सेमी सर्कल इज राईट अँगल. म्हणजे काय की जे काही अर्धवर्तुळ जे आहे या अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित केलेला जो काही कोन जो आहे तर तो कोन कसा असतो काटकोन असतो हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करायचं बरोबर. मग आता याच्यामध्ये गिव्हन काय काय दिलेले पहा. ए सर्कल विथ सेंटर O काय O केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये काय काय दिलेले पहा की सेगमेंट AC या ठिकाणी रेड कलर मध्ये दाखवलाय की सेगमेंट AC इज ए डायमीटर. ही रेख AC हा त्या ठिकाणी डायमीटर आहे. त्याच्यानंतर पुढे अजून काय दिलेले पहा की अँगल ABC इज इन्स्क्राइब्ड इन आर्क. कोणती आर्क तर ABC अँड इंटरसेप्ट्स आर AMC. या ठिकाणी काय आहे AMC. काय सांगितलेले की कोन ABC हा आंतरलिखित आहे आणि आर्क कोणती सांगितली ABC आणि कुठे आंतरखंडित आहे तर आर्क जी आहे तर ती AMC त्या ठिकाणी बरोबर. आता या ठिकाणी पहा आपल्याला गिव्हन काय काय दिलेले ते लिहितो मी या ठिकाणी गिव्हन. गिव्हन मध्ये आता गिव्हन जे आहे तर ते गिव्हन आपल्याला काय सांगता येईल ए सर्कल विथ सेंटर O बरोबर. पुढे अजून काय दिलेले सेकंड की सेगमेंट AC इज ए डायमीटर. AC जो आहे तर तो AC काय आहे तर त्या ठिकाणी डायमीटर. थर्ड आपल्याला अजून दिलेले पहा की काय दिलेले की अँगल ABC इज इन्स्क्राइब्ड पहा काय म्हटलेले की अँगल ABC इज इन्स्क्राइब्ड इन आर्क. कोणती आर्क आहे तर ABC अँड इंटरसेप्ट्स काय दिलेले इंटरसेप्ट्स कोणता आहे इंटरसेप्ट आर्क जो आहे तर तो AMC आहे. इंटरसेप्ट्स आर्क AMC.
एवढं आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन जे आहे तर त्या गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिले. याच्यावरून काय करायचं आपल्याला, टू प्रूव्ह, काय सिद्ध करायचं, बघा काय सिद्ध करायचं, टू प्रूव्ह. तर हा जो काही कोण जो आहे तर तो कोण काय असतो, राईट अँगल असतो. म्हणजे हा कोण म्हणजे कोणता, तर त्या ठिकाणी अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर. पुन्हा आपल्याला पाहता माहिती की मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री. बरोबर. या ठिकाणी आपण पहिल्यांदा काय करू, प्रूफ जो आहे तर तो प्रूफ त्या ठिकाणी घ्यायचा आपल्याला. प्रूफ आता काय लिहिते मी की मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री. अर्धवर्तुळ जे आहे तर त्या अर्धवर्तुळाचं माप किती असतं, 180 अंश असतं. आता या ठिकाणी अर्धवर्तुळ जे आहे तर पहा, या ठिकाणी AMC म्हणजे मेजर ऑफ आर्क AMC इज इक्वल टू 180 डिग्री. काय म्हणते मी की मेजर ऑफ आर्क AMC इज इक्वल टू 180 डिग्री. कारण AMC जे आहे तर ते अर्धवर्तुळ आहे आणि अर्धवर्तुळाचं माप किती असतं, 180 अंश त्या ठिकाणी असतं. बरोबर. त्याच्यानंतर इन्स्क्राईब अँगल थेरम नुसार, आंतरलिखित कोनाच्या प्रमाणानुसार काय असतंय की अंतर्लिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या कसं असतंय, निम्म त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून पुढे काहीतरी म्हणताना मी असं म्हणतो, बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, आंतरलिखित कोनाच्या प्रमाणानुसार. आता आंतरलिखित कोन ABC, अँगल ABC, आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या. त्याने आंतरखंडित केलेला कंस जो आहे तर तो कंस कोणता आहे, तर मेजर ऑफ आर्क AMC आणि याच्या मापाच्या कसं असते, निम्म त्या ठिकाणी असतं. कारण जे आहे तर ते कारण आपण या ठिकाणी सांगितलेले, काय सांगितलेले, आंतरलिखित कोनाच्या प्रमाणानुसार. बरोबर. पुढे इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AMC, मेजर ऑफ आर्क AMC किती आहे, 180 डिग्री. पुढून लिहिलं फ्रॉम इक्वेशन 1. बरोबर. मग आता याच माप 2 ने 180 ला जर डिव्हाइड जर केलं तर किती आलं, 90 आलं. म्हणजे या ठिकाणी अँगल काय सांगता येईल की अँगल ABC इज इक्वल टू 90, किंवा हेच आपल्याला असं लिहिता येईल की अँगल ABC इज इक्वल टू 90. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित केलेला हा जो काही कोन जो आहे तर तो कोन काय असतो, तर त्या ठिकाणी काटकोन असतो. हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करता येते. याच्यानंतर पुढे आता पुढे सायकलिक क्वाड्रिलॅटरल, चक्रीय चौकोन. आता चक्रीय चौकोन कशाला म्हणतो आपण, एक क्वाड्रिलॅटरल whose all vertices lie on the same circle is called a quadrilateral. काय सांगितलेले की चौकोनाचे असणारे जे काही चारीच्या चारी असणारे जे काही शिरोबिंदू जे आहेत तर ते शिरोबिंदू जर त्या ठिकाणी वर्तुळावर जर असतील तर अशा प्रकारचा असणारा जो काही चौकोन जो आहे तर त्या चौकोनाला काय म्हणतो आपण, सायकलिक क्वाड्रिलॅटरल. बरोबर. काय डेफिनेशन आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, a quadrilateral whose all vertices lie on the same circle is called सायकलिक क्वाड्रिलॅटरल. की अशा प्रकारचं चौकोन
की ज्या चौकोनाचे चारही असणारे जे काही शिरोबिंदू जे आहेत तर ते शिरोबिंदू पुढे आहेत वर्तुळावर आहेत. अशा प्रकारचा असणारा जो काही चौकोन जे आहे तर त्या चौकोनाला म्हणतो आपण त्या ठिकाणी चक्रीय चौकोन. आता आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये पहा, इन द फिगर पॉइंट्स ABCD lie on the same circle. एकाच वर्तुळावर त्या ठिकाणी आहे. आणि देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए सायकलिक. काय सांगता येईल की इन द above figure points A, B, C and D lies on the same circle, and therefore quadrilateral ABCD is cyclic. आणि म्हणून चौकोन ABCD जो आहे तर तो कसा आहे तर त्या ठिकाणी चक्रीय चौकोन आहे. बरोबर. मग आता याच्यानंतर आपल्याला थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे चक्रीय चौकोन जे आहे तर त्या चक्रीय चौकोनाचा असणारे जे काही प्रमेय जे आहे तर ते प्रमेय आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता पुढे त्या ठिकाणी आपल्याला थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे चक्रीय चौकोनाचं प्रमेय आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. थेरम काय दिलेलं आहे की अपोजिट अँगल्स ऑफ ए सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंट. काय सांगितलेलं पहा की हा जो काही चक्रीय चौकोन जे आहे तर त्या चक्रीय चौकोनाचे अपोजिट अँगल म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं असते की याचे सम्मुख कोन जे आहे तर ते सम्मुख कोन कसे असतात, परस्परांचे त्या ठिकाणी पूरक कोन असतात. पूरक कोन असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश त्या ठिकाणी असते. येते पाहता या ठिकाणी आपल्याला गिव्हन मध्ये काय काय दिलेले त्याचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे. आता गिव्हन मध्ये आपल्याला काय लिहिता येईल की क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए सायकलिक क्वाड्रिलॅटरल. की चौकोन ABCD हा काय दिलेला आपल्याला चक्रीय चौकोन दिलेला. बरोबर. मग आता पुढे प्रूव्ह मध्ये काय सिद्ध करायचंय पहा. या ठिकाणी अपोजिट अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. आता या ठिकाणी अपोजिट अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल कोणकोणते पहा. पहिला या ठिकाणी हा एक घेऊ आणि हा एक त्या ठिकाणी घेऊ. बरोबर. अपोजिट अँगल म्हणजे सम्मुख कोन. दुसरा आपण त्या ठिकाणी हा एक घेऊ आणि पुढचा त्या ठिकाणी हा एक त्या ठिकाणी. आता काय दाखवायचं की अपोजिट अँगल ऑफ ए सायकलिक क्वाड्रिलॅटरल कसे दाखवायचे, सप्लिमेंटरी. म्हणजे या दोन सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज किती दाखवायची आपल्याला, 180 अंश त्या ठिकाणी दाखवायची. बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा पहिलं या ठिकाणी अँगल DAB प्लस अँगल हा लिहायचा आपल्याला. म्हणजे काय लिहिता येईल DCB इज इक्वल टू 180 हे दाखवायचे. दुसरा त्या ठिकाणी अपोजिट अँगल कोणता आहे तर अँगल ABC म्हणू कोणी की अँगल ABC प्लस अँगल कोणता असणार आहे ADC इज इक्वल टू 180. जे काही सम्मुख कोन जे आहे तर त्या सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज किती दाखवायची आपल्याला, 180 अंश. आता प्रूफ सिद्ध. पाहता काय होते की काय सांगता येईल आपल्याला पहा की अँगल DAB इज इन्स्क्राइब्ड इन द आर्क DAB and intercepts are कोणता आहे DCB. म्हणजेच काय पहा की कोन DAB हा आंतरलिखित कोन असून त्याने कंस कोणता तर DCB हा काय केलेला आहे, आंतरखंडित केलेला आहे. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी पहा लिहिताना मी काय लिहितोय की अँगल DAB
angle DAB is inscribed किंवा म्हणताना मी म्हणतो इन्स्क्राइब्ड इन आर्क कोणता तर DAB and इंटरसेप्ट किंवा इंटरसेप्ट आर्क. आता इंटरसेप्ट आर्क कोणते असणार आहे तर DCB बरोबर. म्हणजेच काय की कोन DAB हा आंतरलिखित कोन असून त्याने कंस कोणता सांगता येईल आपल्याला तर या ठिकाणी DCB हा आंतरखंडित केलेला बरोबर. आणि म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार म्हणजे आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार काय सांगता येईल देअरफॉर बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार काय प्रमेय आहे की आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. आता आंतरलिखित कोन कोणता आहे तर DAB की अँगल DAB इज इक्वल त्याने आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे पहा तर आपण म्हणणार आहे मेजर ऑफ आर्क DCB आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या कसं असतं निम्म असतं. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणून आपण त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी बरोबर. मग अशाच पद्धतीने पुढे पाहतो. आता पुढे काय म्हणता येईल आपल्याला पहा की अँगल DCB पहा काय म्हणतोय अँगल DCB इज इन्स्क्राइब्ड इन आर्क कोणती आर्क असणार आहे तर DCB आर्क DCB अँड इंटरसेप्ट आर्क. आता इंटरसेप्ट जो आहे तर तो इंटरसेप्ट कोणता असणार आहे तर त्या ठिकाणी पहा तर इंटरसेप्ट जो आहे तर तो इंटरसेप्ट असणार आहे DAB आणि म्हणून इंटरसेप्ट आर DAB बरोबर. पहा काय दिलंय की कोन DCB हा आंतरलिखित कोन असून त्याने काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी कंस DAB काय केलेलं आहे बरोबर. आणि म्हणून पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी therefore by by inscribed angle theorem आणि म्हणून आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार पहा पुन्हा आंतरलिखित कोन कोणता आपला तर DCB या ठिकाणी तुम्ही अँगल DCB या आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे तर मेजर ऑफ आर्क कोणता आहे DAB आंतरलिखित कोनाने आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या कसं असतं निम्म असतं. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी बरोबर. आता पुढे आपण काय करू इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 याची ऍडिशन त्या ठिकाणी करू. पुढे की ऍडिंग इक्वेशन 1 and 2 we get आता समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करू. डाव्या बाजूमध्ये डावी बाजू मिळवू पहा की अँगल DAB प्लस अँगल DCB इज इक्वल 1/2 मेजर ऑफ आर्क DCB प्लस 1/2 मेजर ऑफ आर्क DAB
बरोबर. डाव्या बाजूमध्ये डावी बाजू मिळवली, उजव्या बाजूमध्ये उजवी बाजू. पहा पुढे. आता इथे आपल्याला काय लक्षात येतं नसते पहा की आर्क DCB बरोबर अधिक आर्क कोणती आहे DAB म्हणजे काय आता नसते कॉन्स्टिट्यूट ए कम्प्लीट सर्कल. पुढे मी काय लिहितोय की आर्क DCB and arc DAB constitute a complete circle. म्हणजे या ठिकाणी कंस DCB आणि कंस DAB काय करताना दिसते पूर्ण वर्तुळ त्या ठिकाणी बनवताना दिसते. पुढे आपल्याला माहिती की मेजर ऑफ ए सर्कल इज 360 डिग्री. मेजर ऑफ ए सर्कल इज 360 डिग्री. संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असतंय 180 अंश त्या ठिकाणी असतं बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा देअरफोर काय म्हणता येईल की अँगल DAB प्लस अँगल DCB बरोबर इज इक्वल टू 1/2. आता मी काय करतोय 1/2 या दोघांमधून कॉमन काढतोय. कॉमन जर काढला तर पहा या ठिकाणी त्याला मी इक्वेशन नंबर 3 म्हणतोय. याच्यामधून 1/2 कॉमन काढला तर काय आलं की मेजर ऑफ आर्क DCB प्लस मेजर ऑफ आर्क DAB बरोबर इज इक्वल टू 1/2 इंटू. आता या ठिकाणी मेजर ऑफ आर्क यांचा हा म्हणजेच काय आहे संपूर्ण वर्तुळ कंस आहे. आणि संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती घेतलं आपण 360 अंश घेतले. किती घेतलेले 360 अंश. पुढून बदल केला तर फ्रॉम इक्वेशन 3 म्हणजेच 2 ने काय केलं 360 ला डिव्हाइड केलं. 360 ला डिव्हाइड केलं तर या ठिकाणी याचं माप किती आलं आपल्याला त्या ठिकाणी 180 बरोबर. मग अशाच पद्धतीने आपण हे त्या ठिकाणी काय करू शकतो तर या ठिकाणी जसं आपण हे दाखवलं तर तशाच पद्धतीने हे सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रूव्ह करू शकतो. आणि म्हणून फायनल आपल्याला त्या ठिकाणी दिसेल पहा की सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट आपण सिद्ध करू शकतो. काय सिद्ध करू शकतो तर अँगल ABC प्लस अँगल कोणता आहे ABC इज इक्वल टू 180 डिग्री. जसं हे सिद्ध केलं तसंच आपण या ठिकाणी हे सुद्धा काय करू शकतो सिद्ध करू शकतो. येथे एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.